सध्या जे आरक्षणाच्या संदर्भात आरक्षणाच्या नावाखाली जे भांडणं सुरू आहेत, मग ते ओबीसी आणि मराठ्यामध्ये असतील. आरक्षणाच्या नावावरून आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण असेल, वाद असेल. तसेच आणि धनगर आणि एस टीमध्ये भांडण असेल, आदिवासी समाजामध्ये भांडण असतील. आणि आता चालू परिस्थितीमध्ये, आता चालू सध्याच्या वातावरणामध्ये बौद्ध आणि अनुसूचित जातीचं उपवर्गीकरणाच्या विषयावरून बौद्ध आणि मातंगामध्ये जे ते निर्माण होत आहे, ते भांडण सुरू आहे. म्हणजे एकंदरीत आरक्षणाच्या संदर्भात आरक्षणाच्या नावावरून बौद्ध मातंग, एस टी धनगर आणि ओबीसी मराठा इत्यादी बहुजन समाजामध्ये आरक्षणाच्या नावावरून जे भांडणं सुरू आहेत, जे वाद सुरू आहेत, यावरून मला या संदर्भामध्ये आज या आरक्षणाच्या भांडणावरून मला एवढंच बोलावंसं वाटतं की आरक्षण म्हणजे आजचं आरक्षण म्हणजे भाकरी नसणाऱ्या टोपलीसाठी, रिकाम्या टोपलीसाठी हे भांडण आहे. आरक्षणावरून जे भांडणं सुरू आहेत ते भांडणं म्हणजे भाकरी नसणाऱ्या रिकाम्या टोपलीसाठी भांडण, म्हणजे आजचं आरक्षणाच्या वरून वाद. काय आरक्षण भाकरी नसणाऱ्या रिकाम्या टोपलीसाठी आज भांडण सुरू आहे. अरे त्यात भाकरीच नाहीत ना, त्या टोपलीमध्ये भाकरीच नाही तर वाढणार काय समाजाला? आरक्षण हे खाजगीकरणातून, कंत्राटीकरणातून शासनाच्या मनोवादी शासनकर्त्याच्या बेमानीपणामुळं आरक्षण हे जवळपास संपुष्टात आणलेला विषय आहे. कितीतरी आरक्षणाचा कोटा बॅकलॉग भरला नाही, तो भरणार सुद्धा नाही. सगळ्यात मोठे विशेष म्हणजे 100% आरक्षणाची अंमलबजावणी लोकसंख्येप्रमाणे झाली नाही. आणि उलट ते एवढं होऊन सुद्धा आरक्षणाची 100% अंमलबजावणी झाली नाही. उलट आरक्षण हे खाजगीकरणातून, कंत्राटीकरणातून हे संपुष्टात आणलेला विषय आहे तो. त्यामुळंच मला म्हणावं असं वाटतं की आरक्षणावरून जे भांडण आज सुरू आहे बौद्ध मातंगामध्ये, ओबीसी मराठ्यामध्ये, एस टी धनगरामध्ये, ते भांडण म्हणजे भाकरी नसणाऱ्या रिकाम्या टोपलीसाठी भांडण आहे हो. अरे त्या टोपलीमध्ये भाकरीच बाबा नाही, त्या तर खाणार काय ना आपल्या समाजाला वाढणार काय, याचा जरा भांडण करणारे, आपसात भांडण करणारे आणि जरा विचार करावा त्यांना. आणि म्हणून आरक्षणाचे लाभार्थी हे एकमेकावरून भांडणं करत बसण्यापेक्षा हे प्रस्थापित मनवादी आणि ब्राह्मणवादी आणि आपल्यामध्ये आरक्षणाच्या नावाखाली भांडणं लावून आपली ऐक्यशक्ती तोडून टाकलेलं आहे. फोडा आणि राज्य करा या तत्वानुसार ते आरक्षणावरून आपल्यामध्ये फूट पाडून भांडणं लावून ते सत्ता भोगत आहेत. म्हणून आरक्षणाचे लाभार्थी असणारे आणि आता एकत्रित येऊन संघटित होऊन आंदोलन केलं पाहिजे आणि आमची मागणी आता अशी केली पाहिजे. आरक्षणाची मागणी करण्यात आता काही अर्थ नाही आणि आरक्षणावरून भांडणं करण्यात, आपसामध्ये भांडणं करण्यास बी काय अर्थ नाही. तर आमची मागणी अशी असली पाहिजे की आता शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. काय शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणाचं राष्ट्रीयकरण आणि खाजगी उद्योगाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. सरकारी शाळा, सरकारी शिक्षण आणि सरकारी उद्योगाचे प्रमाण वाढवले पाहिजे. सरकारी शाळा, सरकारी उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्याचे क्षेत्र हे वाढले पाहिजे, यासाठी मागणी करूया ना. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडेल की या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं मुठभर ब्राह्मण वर्गाच्या हातात केंद्रीकरण झालं आहे. त्याच्याबद्दल ना मराठा बोलत, ना ओबीसी बोलत, ना मातंग बोलत, ना कुणीच बोलत नाही. या देशातील राष्ट्रीय संपत्तीचं मुठभर 3.5% लोकांच्या म्हणजे ब्राह्मण वर्गाच्या हातामध्ये केंद्रीकरण झाले. या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं
म्हणजे या देशातील 99% राष्ट्रीय संपत्ती नव्हे तर 100% राष्ट्रीय संपत्ती मुठभर ब्राह्मण वर्गाच्या हातात आहे आणि 97% बहुजन समाजामध्ये या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं 1% नव्हे अर्धा टक्का सुद्धा हात वाटा नाही, अर्धा टक्का सुद्धा राष्ट्रीय संपत्ती या 97% बहुजन समाजाच्या हातात नाही. ही वस्तू तिथे आहे. म्हणून आमची मागणी काय असली पाहिजे, आरक्षणावरून भापसातच भांडणं करण्यापेक्षा राष्ट्रीय संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे. या देशातील राष्ट्रीय संपत्तीचं जे केंद्रीकरण झालेलं आहे, मुठभर ब्राह्मण वर्गाच्या हातात जे केंद्रीकरण झालेलं आहे ते त्या राष्ट्रीय संपत्तीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, राष्ट्रीय संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्या पुढेही जाऊन म्हणेल की भारतीय संविधानानं वैश्विक प्रणेते, राष्ट्रनिर्माते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशाला जे अभिवचन दिलेलं आहे की एक व्यक्ती एक मत या न्यायाने राजकारणात जशी समता प्रस्थापित झाली त्याच पद्धतीनं एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. त्याची मागणी करूया ना. सामाजिक या देशामध्ये विषमता ही सगळ्यात मोठी समस्या आहे. त्या विषमतेमुळे आमची प्रगती झाली नाही. आरक्षणामुळेच, आरक्षण नसल्यामुळं आमची प्रगती झाली नाही. हा फार मोठी खोटारडापणा आहे हो, हे समजून घ्या. हा फार मोठा, आरक्षण असेल तरच आमची प्रगती होईल, आरक्षण नसल्यामुळं आमची प्रगती झाली नाही, ही फार मोठी थाप आहे हो, खोटारडेपणा आहे. या देशातील सामाजिक आर्थिक विषमता, या विषमतेमुळे आमची प्रगती तटलेली आहे, विषमतेमुळे आमची प्रगती झाली नाही. म्हणून या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. याच्यासाठी आपण मागणी करूया ना. अरे घर आपलं आहे, घरातील शिका आपला आहे, त्या शिक्यातील टोपला आपला आहे, त्या टोपल्यातील भाकरी सुद्धा आपल्या आहेत त्या. पण वाढणारे ब्राह्मण वर्ग आहे, वाढणारे मनवादी ब्राह्मणवादी सत्ताधीश आहे, वाढणारे RSS आणि भाजपचे सत्ताधीश आहे. आणि म्हणून त्याची अंमलबजावणी झाली नाही. उलट आरक्षणाच्या नावाखाली आपल्यामध्ये भांडं लावली त्यांनी. गेले काँग्रेसचं सरकार असू द्या ना तर भाजपचं सरकार असू द्या, आरक्षणाच्या बाबतीत या दोघांची मानसिकता एकच आहे. आणि याने आरक्षणाची अंमलबजावणी करण्यामध्ये काँग्रेस बी नालायक निघालं आणि त्याच्यापेक्षा भाजप तर अधिक नालायक निघालं. आरक्षणाची अंमलबजावणी करण्यामध्ये मनवादी शासनकर्ते हे नालायक निघालं, अपयशी ठरलं. हा नालायकपणा, हा अपयश झाकून ठेवण्यासाठी हा उघड येऊ नये, हे बहुजन समाजाच्या लक्षात येऊ नये म्हणून आरक्षणाच्या नावाखाली बौद्ध मातंग, ST धनगर, OBC मराठा इत्यादी बहुजन समाजामध्येच त्यांनी भांडं लावली. आणि आमच्या हे ब्राह्मणी कावाडा लक्षात येत नाही, आम्ही आमच्यातच भांडत बसतोय, आम्ही एकमेकाला दुश्मन समजतोय. आरक्षणाच्या नावाखाली आम्ही एकमेकालाच दोषी ठरवतोय, आम्ही सतत एकमेकाची टोकरे पडतोय, जाती ते निर्माण करतोय, आमच्यातच भांडणं सुरू केली ती. पण याच्यातला हा ब्राह्मणी कावा लक्षात येत नाही. काँग्रेसच्या ब्राह्मणवाद्यांनी, हे खरं तर काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही ब्राह्मणवादी मनवादीच पक्ष हो. या शासनकर्त्यांनी, या काँग्रेस आणि भाजपच्या मनवादी शासनकर्त्यांनी आरक्षणाच्याच बाबतीमध्ये 100% पहिल्यापासूनच अंमलबजावणी केली नाही, बेमानी केली, नालायकपणा केला, त्याची अंमलबजावणी केली नाही. हे अपयश आणि ही बेमानी, हा नालायकपणा झाकण्याकरता आरक्षणाच्या नावाखाली आपल्या बहुजनमध्ये, आपल्यामध्ये भांडणं लावली रे भावानो, बांधवानो, हे समजून घ्या. आणि म्हणून आता बौद्ध आरक्षणाचे लाभार्थी असणाऱ्या बहुजन समाजाने आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरता एकत्रित येऊन, संघटित होऊन सत्ताधारी बनूया आणि संविधानाची 100% अंमलबजावणी करूया, तरच आपली या ठिकाणी प्रगती होईल. याच्यासाठी आंदोलन करूया ना. याच्यासाठी संघटन भापसामध्ये भांडणं करून फोडा आणि राज्य या ब्राह्मणी नीतीला बली ठरण्यापेक्षा आपण आता एकमेकाचं ऐक्य निर्माण, एकमेक संघटित होऊया. बहुजन समाज, बौद्ध मातंग असतील, SC ST OBC मराठा इत्यादी बहुजन समाज हा एकसंघ होऊया आणि सत्ता हातात घेऊया आणि संविधानाची 100% अंमलबजावणी करूया.